नमस्कार मंडळींनो, तुमची पिरियड येण्याची तारीख अजून काही दिवसांनी आहे, परंतु शरीरामध्ये काही वेगळेच बदल तुम्हाला जाणवत आहेत का? सकाळी उठल्यावरती अचानक थकवा जाणवतोय, स्तनांमध्ये जडपणा किंवा दुखतंय का? एखाद्या विशिष्ट वासाचा अचानक तुम्हाला त्रास होऊ लागलाय का? वारंवार लघवीला जावंसं वाटतंय का? किंवा नेहमी आवडणाऱ्या पदार्थांची अचानक इच्छा होत नाहीये? तर हे बदल केवळ पिरियड येण्यापूर्वीचे आहेत की प्रेग्नन्सीची सुरुवात झाली आहे, असा प्रश्न देखील अनेक महिलांना पडतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गर्भधारणेची पहिली 10 संभाव्य लक्षणं. त्यापैकी कोणतीही लक्षणं पिरियड चुकण्यापूर्वी जाणवू शकतात. प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी आणि कोणत्या परिस्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे हेही जाणून घेऊयात. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक महिलेची प्रेग्नन्सी ही वेगळी असते. काही महिलांना सुरुवातीला काही लक्षणं जाणवू शकत नाहीत, तर काहींना अनेक लक्षणं जाणवू शकतात. त्यामुळे फक्त लक्षणांवरूनच प्रेग्नन्सी निश्चित करता येत नाहीये, हे लक्षात घ्या. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिले लक्षण, अचानक खूप जास्त थकवा जाणवणं. प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला अनेक महिलांना नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवू शकतो. पूर्वी सहज होणारी कामं केल्यानंतरही दमल्यासारखं वाटणं, दिवसभर झोप येणं किंवा सकाळी उठल्यानंतरही शरीर फ्रेश न वाटणं, असा अनुभव काही महिलांना येतो. यामागे प्रेग्नन्सी दरम्यान होणारे हॉर्मोनल चेंजेस हे एक कारण असू शकतं. विशेषतः सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये थकवा जाणवणं अगदी सामान्य असतं. पण लक्षात ठेवा, थकवा म्हणजे प्रेग्नन्सी असं काही नाही. कमी झोप, ताणतणाव, आजारपण किंवा इतर अनेक कारणांमुळे देखील थकवा जाणवू शकतो. आता दुसरं लक्षण, ते म्हणजे स्तनांमध्ये जडपणा जाणवणं, दुखणं. हे दुसरं लक्षण जे आहे, तर हे म्हणजे ब्रेस्ट ट्रेडनेस. स्तन नेहमीपेक्षा जड किंवा सुजल्यासारखं वाटणं, स्पर्श केल्यावरती संवेदनशील वाटणं किंवा निपलमध्ये वेगळ्याच प्रकारची संवेदना जाणवणं, असे बदल होऊ शकतात. हे प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला होणाऱ्या हॉर्मोनल चेंजेसमुळे होऊ शकतं. मात्र इथे एक महत्त्वाची अडचण आहे. हीच लक्षणं पिरियड्स येण्यापूर्वी अनेक महिलांना जाणवतात, म्हणून फक्त स्तन दुखतायत म्हणून प्रेग्नन्सी आहे असं म्हणता येणार नाही. त्यानंतर तिसरं लक्षण म्हणजेच मळमळ किंवा उलटीसारखं वाटणं. याला काही महिलांना सकाळी उठल्यानंतर अचानक मळमळ सुरू होते. काहींना एखादा वास आला की उलटीसारखं वाटतं. यालाच आपण सामान्य भाषेत मॉर्निंग सिकनेस म्हणतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मॉर्निंग सिकनेस हा फक्त सकाळीच होतो असं नाही. दिवसाच्या किंवा रात्रीच्या कुठल्याही वेळी मळमळ किंवा उलटी होऊ शकते. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीच्या अगदी सुरुवातीला प्रत्येक महिलेला मळमळ होईलच असं काही नाही, आणि म्हणून मळमळ होत नाही म्हणजे प्रेग्नन्सी नाही असं काही नाही. आता चौथं लक्षण, ते म्हणजेच वासाची संवेदनशीलता वाढणं. हे लक्षण अनेक महिलांना अगदी सुरुवातीला जाणवू शकतं. पूर्वी आवडणाऱ्या एखाद्या पदार्थाचा वास अचानकपणे सहन न होणं, स्वयंपाकाचा वास आला की मळमळणं, परफ्यूम, पेट्रोल किंवा कॉफीचा वास नेहमीपेक्षा जास्त तीव्र वाटणं, असे काही बदल महिलांना जाणवू शकतात. काही महिलांना विशिष्ट पदार्थांची इच्छा होऊ शकते, तर काहींना आवडत्या पदार्थांमध्ये देखील अचानक रस कमी होऊ शकतो. टेस्ट किंवा स्मेलमध्ये देखील बदल जाणवू शकतो. त्यानंतर 5 नंबरचं लक्षण म्हणजेच तोंडामध्ये मेटॅलिक टेस्ट जाणवणं. हे लक्षण थोडंसं वेगळं आहे. काही महिलांना तोंडामध्ये मेटॅलिक किंवा विचित्र चव जाणवू लागते. म्हणजे काहीही खाल्लं नसताना तोंडामध्ये धातूसारखी चव जाणवणं किंवा नेहमीच्या पदार्थांची चवच वेगळी वाटणं, हेही प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळात काही महिलांना जाणवतं. त्यानंतर 6 नंबरचं लक्षण म्हणजेच वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणं. जर अचानक तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवीला जावंसं वाटत असेल, तर हेही प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. रात्री झोपेतून उठून लघवीला जाणं किंवा दिवसभर वारंवार लघवीची इच्छा होत राहणं काही महिलांना जाणवू शकतं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, लघवी करताना जळजळ, वेदना किंवा इतर काही त्रास होत असेल, तर प्रेग्नन्सीपेक्षा युरिन इन्फेक्शन सारख्या दुसऱ्या कारणांमुळे देखील ते होऊ शकतं. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता 7वं लक्षण, ते म्हणजेच हलकं स्पॉटिंग किंवा अगदी कमी रक्तस्राव होणं. आता हे लक्षण अनेक महिलांना गोंधळामध्ये टाकतं. कधीकधी पिरियडच्या आसपास अगदी हलकं स्पॉटिंग किंवा
कमी प्रमाणामध्ये रक्तस्राव होतो. काही वेळा याला इम्प्लिकेशन ब्लिडिंग देखील म्हटलं जातं. त्यामुळे काही महिलांना वाटतं की पिरियड सुरू झालेत, परंतु नंतर पिरियड नेहमीप्रमाणे सुरू होत नाहीत. मात्र प्रत्येक स्पॉटिंग म्हणजे इम्प्लिकेशन ब्लिडिंग असतंच असं नाही. प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग होण्याची अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे प्रेग्नन्सीची शक्यता असेल आणि ब्लिडिंग होत असेल तर परिस्थितीनुसार वैद्यकीय सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर 8 नंबरचं लक्षण आहे ते म्हणजेच पोट फुगल्यासारखं वाटणं. हे लक्षण म्हणजेच बद्धकोष्ठता झाल्यासारखं होतं. काही महिलांना सुरुवातीच्या काळामध्ये हा बदल जाणवू शकतो. पोट भरल्यासारखं वाटणं, ब्लोटिंग किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. परंतु याचं कारण फक्त प्रेग्नन्सी असेलच असं नाही. आपला आहार, पाणी कमी पिणं, स्ट्रेस आणि इतर कारणांमुळे देखील असे बदल होऊ शकतात. आता 9वं लक्षण आहे ते म्हणजे मूडमध्ये अचानक बदल होणं. अगदी क्षणभर ठीक वाटतं आणि अचानक चिडचिड होते. लहानशा गोष्टींचा देखील जास्त परिणाम होतो किंवा मग कारण नसताना तुमचं मन उदास होतं. असे मूड चेंजेस काही महिलांना प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला जाणवतात. हॉर्मोनल चेंजेसमुळे भावनिक बदल देखील तुमच्यामध्ये होऊ शकतात. तर मग म्हणून या लक्षणाकडे एकट्यानं पाहण्यापेक्षा प्रेग्नन्सीचा पुरावा म्हणून पाहणं जास्त गरजेचं आहे. आता 10 नंबरचं लक्षण आहे ते म्हणजेच पिरियड्स चुकणं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे, म्हणजेच पिरियड्स मिस होणं. जर तुमची सायकल नियमित असेल आणि अपेक्षित तारखेला पिरियड्स आले नाही तर प्रेग्नन्सीची शक्यता विचारात घेतली जाते. रेग्युलर सायकल असलेल्या महिलांमध्ये मिस्ड पिरियड हे प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या सर्वात विश्वासार्ह संकेतांपैकी एक आहे. परंतु पिरियड उशिरा येण्यामागे प्रेग्नन्सीच्या व्यतिरिक्तही अनेक कारणं असू शकतात. उदाहरणार्थ स्ट्रेस किंवा वजनामुळे बदल अचानक होऊ शकतो. परंतु यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं जास्त गरजेचं राहतं. तर आता पिरियड चुकण्यापूर्वी प्रेग्नन्सी कशी कळू शकते हे जाणून घ्या. पिरियड चुकण्याच्या आधी प्रेग्नन्सी कळू शकते का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. काही अत्यंत संवेदनशील प्रेग्नन्सी टेस्ट पिरियड चुकण्यापूर्वीच प्रेग्नन्सी डिटेक्ट करण्याचा दावा करतात. परंतु फार लवकर टेस्ट केल्यानं प्रेग्नन्सी असूनही रिझल्ट निगेटिव्ह येण्याची शक्यता जास्त असते. कारण शरीरामध्ये प्रेग्नन्सी टेस्ट जी HCG हॉर्मोन डिटेक्ट करतो ना, तर सुरुवातीला HCGची पातळी कमी असते आणि नंतर ती वाढते. आणि म्हणून पिरियड चुकण्याआधी काही लक्षणं जाणवली तरी फक्त त्यावरती विश्वास ठेवण्याऐवजी योग्य वेळी प्रेग्नन्सी टेस्ट करणं अधिक विश्वासार्ह असतं. तर मग आता प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी? जर तुमचा पिरियड नियमित असेल तर सामान्यतः पिरियड चुकल्याच्या पहिल्या दिवसापासून होम प्रेग्नन्सी टेस्ट हे अगदी विश्वासार्ह आहे. टेस्ट करण्यापूर्वी किटवरील इन्स्ट्रक्शन्स अगदी काळजीपूर्वक वाचा. जर टेस्ट निगेटिव्ह आली परंतु पिरियड सुरू झाला नाही आणि प्रेग्नन्सीची शक्यता अजूनही वाटत असेल तर काही दिवसांनी पुन्हा टेस्ट करण्याचा किंवा हेल्थ केअर प्रोफेशनलशी संपर्क साधण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि टेस्ट पॉझिटिव्ह आली तर डॉक्टर किंवा क्वालिफाईड गायनोकॉलॉजिस्टशी संपर्क साधून पुढची प्रेग्नन्सी केअर सुरू करणं हे सगळ्यात पहिलं सुरू करा. जर प्रेग्नन्सीची शक्यता असताना जास्त रक्तस्राव, तीव्र पोटदुखी किंवा काही पेन, विशेषतः एका बाजूला होणारी वेदना तीव्र, चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडल्यासारखं वाटणं अशी लक्षणं असतील तर तातडीनं वैद्यकीय मदत घ्या. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कारण काही वेळा ही प्रेग्नन्सीसारख्या गंभीर परिस्थितींमध्ये अशी लक्षणं दिसू शकतात. तर आज आपण पाहिलेली 10 संभाव्य लक्षणं जी आहेत ना, तर ती अत्यंत महत्त्वाची आहेत. पण लक्षात ठेवा, यापैकी एक किंवा अनेक लक्षणं असली तरी प्रेग्नन्सी काही निश्चित होत नाही, कारण यातील अनेक लक्षणं PMS किंवा इतर कारणांमुळे देखील होतात. प्रेग्नन्सीची खात्री करण्यासाठी योग्य वेळी प्रेग्नन्सी टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. तर मग मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मैत्रिणी किंवा कुटुंबातील महिलांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला प्रेग्नन्सीची कुठली सुरुवातीची लक्षणं जाणवली होती. आपण पुन्हा भेटूया अशा महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद. तर मग मित्रांनो, धन्यवाद.